अरे बाप रे, स्वानंदीला पाठीशी घालतोय. पहिला मरणार तू. मर, तू मर, मग स्वानंदी, मग 2 खांब्यावर ही 90 फ्री. 1 2 नाही नाही दिन्या, नाही दिन्या. म्हातारी, आई. मॅडम तुम्ही इथे? माझ्या मुलाला आणि सुनेला वाचवायला आले. अर्जुन कुठे? राजारामच्या घरी ठेवलाय. तू तू ठीक आहेस ना म्हणे? हो आई, मी ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, याला शुद्ध येण्याच्या आत आपण इथून बाहेर पडूया. हो. हा आईचं सांभाळ. हॅलो साहेब, हा पोचले लोकेशनवर. काय टेन्शन घेऊ नका. आज माझा खेळ खाल्लास. तशी पण माझी त्याची लई पर्सनल दुश्मनी आहे. गेम झालाय, करतो फोन. घोडा दे. दिन्या, आज तर तू गेलास. दिन्या भाई, तुझा खेळ खाल्लास. साहेब, फोटो पाठवलाय. काम झाले. फोटो बघून घ्या. मणी सर या. सावकाश बसा इथे. मी पाणी आणते. मणी सर सॉरी, आम्हाला खरंच माफ करा. म्हणजे तुमच्यासारखा दिसणारा माणूस आपल्या घरात राहतोय हे लक्षातच नाही आलं आमच्या. सारखं असं वाटत होतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. त्या माणसाच्या वागण्यातला बदल जाणवत होता. पण ते तुम्ही नाही आहात हे खूप उशिरा लक्षात आलं आमच्या. आम्हा दोघींनाही माफ करा. स्वानंदी, तुम्ही माफी मागू नका. जे काही घडलं त्यात तुम्हा दोघींची काही चूक नाहीये. मला सरपोतदारांचा राग आलाय. इतकं कपटी वागावं एखाद्या माणसाने. माझ्यासारखे दिसणाऱ्या माणसाला माझ्या बायकोसोबत, माझ्या आईसोबत या घरात ठेवलं. नीचपणाचा कळस आहे हा. सावकाश. अर्जुन, ऐक,
मनीष सर खूप त्रास होतोय का? नाही, ते त्यांनी मला हातापायाला बांधून ठेवलं होतं ना, त्यामुळे जरा त्रास होतोय. पण बस, आता हे दुखणं मी कवटाळून नाही बसणार आहे. आत्ताच्या आत्ता मला जाऊन सरपोतदारांना जाब विचारायचा आहे. आता सोक्षमोक्ष लावणार आहे मी सोडणार नाही त्यांना. त्या दिन्याचा फोन आहे. त्याचा फोन आणि माझा फोन इतका सारखा? हो मणी सर, फोन सारखा, अगदी वागायचा सुद्धा तुमच्याच सारखा. म्हणून तर आमच्या लक्षात नाही आलं. म्हणजे त्या सरपोतदारांनी तुम्हाला फसवण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग केली होती. सरपोतदारांचा फोन आहे. आता काय करायचं आपण? कट झाला. नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन याचा निकाल लावतो. मी जावंच मणी विचार. सर एक मिनिट, या कंडिशन मध्ये तुम्ही सरपोतदारांच्या समोर नाही जायचं. का? काय अडचण आहे? हो म्हणजे हा दिन्या एवढा बेजबाबदार आहे ना, मूर्ख माणूस आहे. फोन का घेत नाहीये माझा? कळणार कसं तिथे काय होत आहे ते? ही काय पद्धत आहे वागायची? फोन का घेत नाहीयेस माझा? डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या? आणि काय स्वानंदी कुठे आहे? तिचं काय केलंस तू? तुला मी एक काम दिलं, तुला जेवढे पैसे हवे होते त्यापेक्षा जास्त मी तुला दिले, तुला जमीन दिली, तेव्हा दिवसभरात अपडेट मला करायला नको? काय घडलंय, काय घडतंय हे सांगायला नको? एवढी अक्कल नाहीये तुला? अरे तुला फोन करून करून वेडा झालो मी. मोठ्या आवाजात बोलायचं नाही. कोणाशी बोलताय माहितीये ना? मी काय म्हणी का तुमचं ऐकून घ्यायला? नाही, मी आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो. तर एक मिनिट, या कंडिशन मध्ये तुम्ही सरपोतदारांच्या समोर नाही जायचं. का? काय अडचण काय त्यात? हो म्हणजे तुम्ही आणि तो दिन्या अगदी सेम टू सेम दिसता, बरोबर? आणि याच गोष्टीचा सरपोतदारांनी फायदा घेतलाय. मग त्याचाच तर जाब विचारायला चाललोय ना मी. तुम्ही जा विचाराच, पण मी काय म्हणते ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही म्हणजे खरे मणी सर आता या घरात आहे